नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका. मोठेही आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये, भाग 34. चला तर सुरुवात करू. पहिलं वाक्य बघू. मधमाशा फुलांवर उडत आहेत. मधमाशा फुलांवर उडत आहेत. वाक्य येणार, बीज आर फ्लाइंग अमंग द फ्लावर्स. बीज आर फ्लाइंग अमंग द फ्लावर्स. बीज म्हणजे मधमाशा. उडत आहेत, क्रिया चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ आहे तो. बीज खूप आहेत मधमाशा म्हणून आर आलेला आहे आणि क्रियापदाचं चौथं रूप ING लागलेलं आहे. फ्लायला ING लागलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं, पाकळ्या पाण्यावर तरंगत आहेत. पाकळ्या पाण्यावर तरंगत आहेत. वाक्य येणार, द पेटल्स आर फ्लोटिंग ऑन द वॉटर. द पेटल्स आर फ्लोटिंग ऑन द वॉटर म्हणजे पाकळ्याला द पेटल्स येतं आणि तरंगतसाठी फ्लोटिंग आहे. तरंगत आहे हा पण चालू वर्तमान काळ असल्यामुळे आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप INGचं आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू. मी फुलांना पाणी देऊन पूर्ण केले आहे. मी फुलांना पाणी देऊन पूर्ण केले आहे. वाक्य येणार, आय हॅव फिनिश्ड वॉटरिंग द फ्लावर्स. आय हॅव फिनिश्ड वॉटरिंग द फ्लावर्स. इथे हॅव आणि फिनिश्ड आलेलं आहे. केले आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे हा. हॅव प्लस क्रियापदाचं कितवं रूप तर तिसरं रूप आहे EDचं. आणि द फ्लावर अशा प्रकारे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळात आहेत म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू. कृपया आग लागल्यावर ह्या मार्गाचा उपयोग किंवा वापर करा. कृपया आग लागल्यावर ह्या मार्गाचा उपयोग किंवा वापर करा. वाक्य येणार, प्लीज यूज दिस एक्झिट व्हेन देअर इज अ फायर. प्लीज यूज दिस एक्झिट व्हेन देअर इज अ फायर. प्लीज म्हणजे कृपया, एक्झिट लक्षात घ्या. एक्झिट हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. कारण कुठेही आपण कुठेही गेलो, कुठल्या मोठ्या हॉलमध्ये गेलो, साधंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या थिएटरमध्ये वगैरे गेलो तर हा शब्द आपल्याला दिसतो एक्झिट म्हणून. एक्झिट म्हणजे काय, ज्या मार्गाने आपण जाऊ येऊ शकतो तो मार्ग एक्झिट, दरवाजा असतो तो. पण काही वेळा काय होतं, ज्यावेळी इमर्जन्सी डोअर असतं तिथे पण एक्झिट लिहिलेलं असतं. तो मार्ग, त्या मार्गाचं तुम्ही काय करू शकतात, यूज करू शकता. तो मग सगळीकडे असतो. बसमध्ये बघितलं तर बसमध्ये पण एक दरवाजा असतो ड्रायव्हरच्या पाठीमागे, तो पण एक्झिट मार्ग असतो. तसं आहे ते. म्हणजे एक्झिट म्हणजे काय, जाण्या येण्याचा मार्ग साधा सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर पाचवं वाक्य नेक्स्ट बघू. पाचवं वाक्य, आगीचे कारण माहीत नाही. आगीचे कारण माहीत नाही. वाक्य येणार, द कॉज ऑफ फायर इज नॉट नोन. द कॉज ऑफ फायर इज नॉट नोन. कॉज म्हणजे कारण, नोन म्हणजे माहीत असणे म्हणून, पण नॉट आहे, नॉट असल्यामुळे नाही असं झालेलं आहे. म्हणजे द कॉज ऑफ फायर इज नॉट नोन असं झालं वाक्य ते. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघू. आगीचे कारण कळते. आगीचे कारण कळते. कळले आहे ते, कळले म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ असल्यामुळे वाक्यात बघा खाली वॉज आलेलं आहे. वाक्य बघू. द कॉज ऑफ फायर वॉज नोन. द कॉज ऑफ फायर वॉज नोन. नोन म्हणजे कळले.
त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य. आगीत 5 कुटुंबांचा मृत्यू झाला. आगीत 5 कुटुंबांचा मृत्यू झाला. वाक्य येणार 5 फॅमिलीज वेअर किल्ड इन द फायर. 5 फॅमिलीज वेअर किल्ड इन द फायर. वेअर झालेला आहे. वेअर कशाला झाला तर भूतकाळ आहे, बरोबर आहे, पण 5 फॅमिलीज आहेत, 5 फॅमिली आहे, प्ल्युरल्स आहेत, त्याच्यामुळे भूतकाळचं प्ल्युरल्स रूप आलेलं आहे, अनेकवचनी. प्ल्युरल्स यूज होतो वेअर. वॉच एकवचनीला येतो आणि अनेकवचनीला वेअर येतो, म्हणून वेअर आलेला आहे. आणि किल्ड म्हणजे मृत्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं वाक्य. मला प्रकाश उजेड द्या तुम्ही. म्हणजे हे कसं वाक्य आहे? मला प्रकाश म्हणजे मला प्रकाश येऊ द्या, किंवा मला काहीतरी टॉर्च वगैरे द्या, किंवा लाईट च्या साईट लावा, असं वाक्य आहे. ह्या अर्थाने वाक्य घ्यायचं आहे, लक्षात घ्या. मला प्रकाश द्या, उजेड द्या म्हणजे तसा अर्थ होतो तो. तुम्ही त्याचं इंग्रजीमध्ये कसं आहे बघा. गिव मी अ लाईट वूड यू. गिव मी अ लाईट वूड यू द्याल का तुम्ही, आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 9वं वाक्य. आग घरभर पसरली. आग घरभर पसरली. वाक्य येणार द फायर स्प्रेड थ्रॉट आउट द हाऊस. द फायर स्प्रेड थ्रॉट आउट द हाऊस. स्प्रेड म्हणजे पसरणे, आणि थॉट आउट म्हणजे लक्षात घ्या, थॉट आउट म्हणजे भर, म्हणजे सगळी भर वगैरे आहे ना, त्या अनुषंगाने हा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. आगीपासून दूर राहा. आगीपासून दूर राहा. वाक्य येणार स्टे अवे फ्रॉम द फायर. स्टे अवे फ्रॉम द फायर. त्याच्यानंतर 11वं वाक्य. चला एक गाणे गाऊ. चला एक गाणे गाऊ. वाक्य येणार लेट्स सिंग अ सॉन्ग. लेट्स सिंग अ सॉन्ग. त्याच्यानंतर 12वं वाक्य. तुला गायला आवडेल का. तुला गायला आवडेल का. क्वेश्चन्स मार्क आहे, हो किंवा नाही आहे, त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात झाली आहे. गायला आवडते का. आवडते का म्हणजे साधं वाक्य, साध्या वर्तमान काळाचं. आता साध्या वर्तमान काळात कुठली ॲक्झिलरी वर्ब्स वापरली जातात तर डू आणि डज. इथे यू आहे म्हणून डू वापरलेला आहे. बघा, डू यू लाईक सिंगिंग. डू यू लाईक सिंगिंग आणि क्वेश्चन्स मार्क. म्हणजे तुला गायला आवडते का, आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं. कृपया काही फळे गोळा करण्यात तिला मदत करा. कृपया काही फळे गोळा करण्यात तिला मदत करा. वाक्य येणार प्लीज हेल्प हर टू कलेक्ट सम फ्रूट्स. प्लीज हेल्प हर टू कलेक्ट सम फ्रूट्स. कलेक्ट म्हणजे गोळा करणे, प्लीज म्हणजे कृपया, हेल्प करा म्हणजे मदत करा. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. फळे उन्हाळ्यात वाळवली जातात. फळे उन्हाळ्यात वाळवली जातात. वाक्य येणार द फ्रूट्स आर ड्राईड इन द सन. द फ्रूट्स आर ड्राईड इन द सन. ड्राईड म्हणजे वाळवली जातात, आणि सन म्हणजे उन्हाळ्यात. उन्हाळ्यात म्हणजे उन्हात असं आहे ते. फळे उन्हाळ्यात वाळवली जातात. उन्हाळ्यात असं नाही आहे, ते उन्हात आहे, कारण उन्हाळ्यात असतं जे समर आलं असतं, ते उन्हात आहे, ते चुकून उन्हाळ्यात झालेलं आहे, त्याच्यामुळे उन्हात लक्षात घ्या. ते सनचं, ते सनचं आहे, ते सन असेल तर उन्हात, आणि आता उन्हाळ्यात इथे दिलेलं आहे ते समर येणार, त्याच्यामुळे करेक्शन लिहून करून घ्या. फळे उन्हात वाळवली जातात. उन्हात वाळवली जातात असेल तर सन येतं, आणि उन्हाळ्यात असेल तर समर येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं. फुरसत आरामात हे पुस्तक वाचा. फुरसत किंवा आरामात हे पुस्तक वाचा. वाक्य येणार रीड धिस बुक ॲट युअर लेजर. रीड धिस बुक ॲट युअर लेजर. लेजर म्हणजे आरामात, फुरसतीत. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत काय करता. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत काय करता. क्वेश्चन्स मार्क आहे. इथे काय करता आहे, इथे हो किंवा नाही येणार नाही, कायचा शब्द येणार. काय कशाला वापरलं जातं WH टाईपमध्ये, तर हॉटला वापरलं जातं, म्हणून हॉटने सुरुवात झाली आहे. हॉट डू यू डू युअर फ्री टाईम. हॉट डू यू डू युअर फ्री टाईम म्हणजे तुम्ही मोकळ्या वेळेत काय करता. साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं, त्याच्यामुळे डू आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य.
तुम्ही मोकळे असाल किंवा व्यस्त असाल तरीही तुम्हाला समारंभाला उपस्थित राहावे लागेल. तुम्ही मोकळे असाल किंवा व्यस्त असाल तरीही तुम्हाला समारंभाला उपस्थित राहावे लागेल. वाक्य ना, यू विल हॅव टू अटेंड द सिरेमनी वेदर यू आर फ्री ऑर बिझी. यू विल हॅव टू अटेंड द सिरेमनी वेदर यू आर फ्री ऑर बिझी. इथे लक्षात घ्या, सिरेमनीसाठी म्हणजे समारंभ आहे. समारंभासाठी सिरेमनी यूज झालेलं आहे. फ्री ऑर बिझी म्हणजे तुम्ही मोकळे असाल किंवा व्यस्त असाल त्याच्यासाठी यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य. मला असे वाटत नाही की तंत्रज्ञान आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करते. मला असे वाटत नाही की तंत्रज्ञान आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करते. वाक्य ना, आय डोंट थिंक दॅट टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड्स अस with everything we need. I don't think that technology provides us with everything we need. I don't think म्हणजे मला असे वाटत नाही की साठी दॅट यूज झालेला आहे. तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी यूज झालेला आहे. प्रोव्हाइड अस विथ एव्हरीथिंग वी नीड म्हणजे जी आवश्यकता आहे ते प्रदान करतं असं मला वाटत नाही. अशा प्रकारचं हे वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19 वाक्य बघू. घरासारखी जागा नाही. घरासारखी जागा नाही. वाक्य ना, देअर इज नो प्लेस लाईक होम. देअर इज नो प्लेस लाईक होम. इथे नो आलेला आहे नाहीसाठी. निगेटिव्ह वर्ड्स आलेला आहे तो नो, कारण निगेटिव्ह वाक्य आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 20 वाक्य बघू. दरमहा भाडे किती आहे. दरमहा भाडे किती आहे. आता किती आहे म्हणजे क्वेश्चन्स मार्क आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स म्हणून हाऊ मच येणार इथे. भाडे वगैरे पैसे वगैरे असतात त्यावेळी हाऊ मच यूज केले जातात. अनकाउंटेबल म्हणजे जे आपल्याला मोजता येणार नाही असे जे आयटम्स असतात ते अनकाउंटेबलला येतात. त्यासाठी हाऊ मच यूज केलं जातं. आणि काउंटेबलसाठी हाऊ मेनी यूज केलं जातं. हा मेनली डिफरन्स असतो कितीचा. हाऊ मेनी काउंटेबलसाठी, हाऊ मच अनकाउंटेबलसाठी. गणनीय आणि अगणनीय अशा प्रकारचं. त्याच्यामुळे आता वाक्याकडे बघू. हाऊ मच इज द रेंट पर मंथ. रेंट म्हणजे भाडे आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे. त्याच्यानंतर 21 वाक्य. मी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवस सुट्टी घेऊ शकतो किंवा शकते का. मी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवस सुट्टी घेऊ शकतो किंवा सुट्टी घेऊ शकते का आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे पण काय हो किंवा नाही ॲन्सर्स आहे. त्याच्यामुळे काय येणार, एक्झॉलरी व्हर्ब्सने सुरुवात होणार. इथे काय परवानगी मागतो आहे. परवानगी मागण्यासाठी वगैरे मे यूज केला जातो. त्याच्यामुळे मे आलेला आहे बघा. मे आय टेक अ फ्यू डेज ऑफ टू विजिट माय फॅमिली आणि क्वेश्चन्स मार्क. मे आय टेक अ फ्यू डे ऑफ टू विजिट माय फॅमिली आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 22 वाक्य. कुटुंब असणे खूप चांगले आहे. कुटुंब असणे खूप चांगले आहे. वाक्य ना, इट्स ग्रेट टू हॅव अ फॅमिली. इट्स ग्रेट टू हॅव अ फॅमिली. त्याच्यानंतर 23 वाक्य. फर्निचर धुळीने माखलेले होते. फर्निचर धुळीने माखलेले होते. वाक्य ना, द फर्निचर वॉज डस्टी. द फर्निचर वॉज डस्टी. डस्टी म्हणजे धुळीने माखलेले होते. डस्ट म्हणजे धूळ, तुम्हाला माहिती असेल डस्ट म्हणजे धूळ. ते धुळीने माखलेले होते म्हणून डस्टी यूज केलेलं आहे. आणि होते भूतकाळ असल्यामुळे वॉज आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 24 बघू. आम्ही किंवा आपण घरासाठी काही पैसे उधार घेऊ. आम्ही किंवा आपण घरासाठी काही पैसे उधार घेऊ. वाक्य ना, वी विल बॉरो सम मनी ऑन द हाऊस. वी विल बॉरो सम मनी ऑन द हाऊस. बॉरो म्हणजे उधार घेऊसाठी आहे. उधार आहे ते. आणि विल यूज झालेला आहे कारण भविष्यकाळ आहे. घेऊ म्हणजे घेणार आहोत. भविष्यकाळाची रचना आहे त्याच्यामुळे विल यूज झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट वन.
25वं वाक्य, आम्हाला घरी जाऊ द्या. आम्हाला घरी जाऊ द्या. वाक्य ना, लेट्स गो होम. लेट्स गो होम. जाऊ द्या, खाऊ द्या वगैरे लेट्स यूज केलं जातं. गो म्हणजे जाण्यासाठी आणि होमसाठी घरी. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. 25 वाक्य खूप महत्त्वाची आहेत. डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये याचा थोड्याफार प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात तुम्ही जसं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे यूज केली जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा, रिपीट करा आणि पण व्यवस्थित अप टू डेट करा. कशाला? त्याच्यामुळे काय पुढे जाऊन आपल्याला काय होता कामा नये, प्रॉब्लेम होता कामा नये करताना. एकदा आपण पुढे गेलो, फॉरवर्ड झालो की परत आपल्याला मूव बॅक करता येता कामा नये. म्हणजे परत मागे वळून पाहायला नको. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, प्रॅक्टिस करत राहा आणि थोड्या दिवसांनी परत ते चेक करत राहा की आपली बरोबर आहेत की नाही, कशी केलेली आहेत, काय केलेली आहेत. ती एक्झॅक्ट पद्धत आहे, एक्झॅक्ट ती थिअरी आहे आपल्याला हे करण्याची म्हणजे लक्षात ठेवण्याची. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पण भेट देऊ शकता. तिथे जाऊन पण आम्हाला नक्की फॉलो करा. ते जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत. तिथे पण इंग्रजीविषयी खूप माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही एक्स्ट्रा सराव करू शकता. फेसबुक पेज आहे, प्रतिलिपी अकाउंट पेज आहे. प्रतिलिपी अकाउंट पेज स्पेशली आम्ही केलेलं आहे, जे म्हणजे लेख वगैरे असतात. त्याचप्रमाणे कथा आहेत, सिरीज वगैरे दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये आम्ही जास्त ते इंग्रजी वर्ड्स यूज केलेले आहेत, पण सेंटेन्स दिलेली आहे. त्याच्यामुळे काय कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं ते तुम्हाला लक्षात येईल. मराठी इंग्रजी असं आहे ते. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण तुमची बेस्ट प्रॅक्टिस होऊ शकते, प्लस एंटरटेनमेंट पण होऊ शकतं. त्याच्यामुळे तिथे पण तुम्ही आम्हाला भेट देऊ शकतात आणि फॉलो करायला पण विसरू नका. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंट पेज आहे एन स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्यामुळे तिथे नक्की भेट द्या. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन, नवीन सरावासाठी. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. अगोदरची वाक्य पण पुन्हा बघा म्हणजे ती विसरायला व्हायला नको आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करत राहा. चला तर मग धन्यवाद.